हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ सर्वांना. मी मनोज आपल्या खेड्यात लढ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर आजचा आपला डे आहे 19 म्हणजे 19वा दिवस आपल्या डेली ब्लॉगिंगला झाला आहे. तर आपल्या 30 दिवसाचा चॅलेंज आहे डेली ब्लॉगिंगचा. आणि तुम्ही सर्वांनी मागच्या व्हिडिओंना इतकं सारं प्रेम दिलं, यासाठी तुम्हा सर्वांचं धन्यवाद. आणि कायमस्वरूपी असाच आपल्या चॅनलला सपोर्ट राहू द्या, प्रेम राहू द्या, आशीर्वाद राहू द्या तुम्हा सर्वांचा. आणि ह्या गावाकडच्या खेड्यातल्या येड्याला असंच सपोर्ट करत राहा, कारण की तुमचा सपोर्ट ज्याप्रमाणे मला आणि माझ्या चॅनलला मिळतो आहे, खूप खूप आभार भाई तुमचं. तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात करू आपण. आता बघा शेतात आला आहे, सकाळी 7 वाजेपासून लाईट आली आहे. 7 वाजेपासून तर पाणी भरायला यावंच लागतं बाई, कारण की नाही जर आलं तर लय बारे इकडे तिकडे फुटता. मग बारे फुटले म्हणजे बोमाटा झाला मग माझ्या नावाचा. घरचे मग लय भारी भारी गोड शब्द ऐकायला मिळतात, त्यामुळे लवकर येतो. 7 वाजता लाईट आली, आता लाईट जाणार 3:30 वाजता. हे पाणी लावून दिलं आहे. आता लागलं तर आता इतकं भरालं की तिकडं जायचं आहे, केळीला मटेरियल सोडायला जायचं आहे तिकडे. एवढं भरून घेतो आता, इतकं लावलेलं आहे तितकं, आणि मग तिकडे जातो लगेच. चला मग. हे बघा पाणी लावलं आहे. हे बघा आता इकडचं पाणी नाही का बंद करून देतो, कारण केळीला पाणी लावायचं आहे ना, त्यामुळे आता इकडचं पाणी बंद करून देतो आणि केळीला पाणी लावतो. लय खोल झालं डाय पाण्याने. हे खोललं इकडे पाणी लावून दिलंय मी आधीच. हे केळीचे सोपटे असतात पाण्यासाठी भरायला, एकदम भारी. पाणी लिकीसच होत नाही त्याच्याने. बघा आता तिकडे लावलं, आता तिकडे जातो आणि तिकडे जाऊन मोटरचा तिकडे वॉल पलटवून देतो, कारण की तिकडे पण पाणी लावायचं आहे केळीला. खूप दिवस झाले ना केळीला पाणी नाही आहे. चला मग. हे बघा आता इकडच्या शेतात आला आहे इकडे, कारण की वॉल बदलवायचा आहे ना, केळीला पाणी लावायचं आहे, त्यामुळे इकडे आला आहे आता. बदला ते. फिर रे पण नाही हो. हे गावाकडचं कनेक्शन आहे, इकडून केळीला जातं पाणी. आता मटेरियल सोडायचं आहे आम्हाला. सगळं लायकातून येऊन मी पाणी कालवणं पहिले येऊन मी. पण चालतात रे तिकीट.
आम्ही या पंपानं सोडू. ही जो नळी ना ही मेन जो पाईपलाईन गेली आहे बागाकडे त्या पाईपलाईनमध्ये मिक्सचर आहे. ट्यूबवेलचं पाणी पण चालू राहील आणि मटेरियलचं पाणी पण चाललं जाईल त्याच्याकडून पंपानं. पंपच सही लागे चार्जिंगला लावलं म्हणजे चार्जिंग संपली नाही पाहिजे म्हणून. आणि ते मटेरियल पण आणलं आहे. ते मटेरियल आणि हे बोरॉन आणि हे दोन मिक्स नाही होत ना टाकीमध्ये लवकर, त्यामुळे ते साईडला मिक्स करून ठेवलं आहे. आता ते बाकी मटेरियल जो आहे ते हिच्यात टाकू. हे आधी लिक्विड तयार करून ठेवलं आहे आम्ही. याच्यामध्ये आहे ताक, गूळ आणि 2 औषधं आहे ते मिक्स करून ठेवलं आहे. ते तिघं आता सोडू. आता माझ्या पप्पांना चेक करून घेत आहे आधी. तोपर्यंत मी पण जातो घरी जेवण करायला, कारण की सकाळपासून इकडेच आहे ना, मग त्यामुळे मी पण आता जेवण वगैरे करून येतो. तोपर्यंत ते नाड्या चेक करून घेतील. हे बघा बागामध्ये पाणी लावलं आहे. आधी मटेरियल सोडायच्या आधी 15 मिनटं पाणी चालू द्यावं लागतं केळीमध्ये. मग नंतर मटेरियल सोडावं लागतं. मग मटेरियल सोडलं आपण ठिबकद्वारे की लगेच मोटर बंद करून द्यावी लागते, कारण की ते जास्त प्रमाणात जर का पाणी झालं तर ते इकडे तिकडे फैलून जातं. मग ते खोडाला लागत नाही, त्यामुळे बंद करावी लागते लगेच. आता मटेरियल देण्याच्या आधी पण पाणी द्यावं लागते. मटेरियल दिलं झालं की मग बंद करून द्यावे लागते. चला मग या जेवणाला मी पण जातो आहे घरी जेवण करायला. घरी जातो जे जेवण करायला, तर इकडनं एक मुडा घेऊन जातो, म्हणजे जेवणासोबत मुडा खायला. ते एक मुडा घेऊन जातो इकडनं. हे बघा एकदम मस्तपैकी झाला आहे मुडा. तुटूनच जातो यार माझ्याकडं. हे बघा ते कडक माती झाली ना, त्यामुळे तुटून जातो तो. चला मग आता वाजले संध्याकाळचे 4:30. आता जातो बकऱ्यांना चरायला घेऊन जायचो, कारण की दिवसभर ते घरी होते ना भुकेले, त्यामुळे त्यांना चरायला घेऊन जातो. हे बघा असं बांधून ठेवलं आहे त्यांना. आता सकाळी चरवून आणले होते, आता चरायला घेऊन जातो. मम्मी तिकडे मका भरते, मम्मीचा मका भरणं झालं माझ्या की मग घेऊन जातो, नाहीतर ते मक्यावरती भिळून जातील. तेरा मका भरना हो कि मेरे को आवाज देनो, मक्का भरना हो कि आवाज देनो. वो नहीं कहीं वहाँ पे नहीं, मैं बकरी लेके जा रहा है चरबे. हे बघा रात्री टाईमपाससाठी उभे आता इकडे. असंच गलीत तर कोणीच नाही, डायरेक्ट पूर्ण शांत आहे, डायरेक्ट पुरी शांत गली आहे. तर हॅलो नमस्कार जय शिवराय मित्रांनो. तर मी तुमचा मित्र मनोज. आपल्या 30 दिवसाच्या चॅलेंजमध्ये आज आहे 19 नंबरचा दिवस. तर तुम्ही सर्वांनी आपल्या लाईव्हला आपल्या लाईव्हला आणि आपल्या ब्लॉगला लाईव्ह घेतो ना, त्याच्यामुळे लाईव्ह येऊन जात आहे. आपल्या ब्लॉगला तुम्ही शेवटपर्यंत बघितले यासाठी तुमचं मनापासून धन्यवाद. आणि खूप सारं प्रेम देत आहे तुम्ही आपल्या ब्लॉगला. तर असंच प्रेम देत राहा आणि कायमस्वरूपी आपलं चॅनल पुढे नेऊ आपण. यासाठी तुमचा सपोर्ट असताच कायम राहू द्या माझ्या चॅनलला. मला एवढं काही प्रॉपरली आणि एवढं परफेक्ट तर काही बोलता येत नाही, तुम्ही समजून घ्या. बस जय श्रीराम.